पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, माझ्या प्रश्नाचं उत्तरही अवघड आहे का? सांग ना। हो भयो, माझेही हात बांधलेले आहेत गो। ज्याच्या डोक्यावर कर्ज असते त्याचे ओठ शिवलेले असतात गो। जाऊ दे, भारी गुंतागुंतीचे हे सारे, पण इतकेच सांगते की आता हे लग्न होणे अटळ आहे। आणि उमा जे काही बोलली ते बरोबर का चूक हे कोण ठरवणार? भयो, एक लक्षात घे, आयुष्यात एकासाठी जे बरोबर ते दुसऱ्यासाठी चूक असू शकते। म्हणून कोणासही चूक ठरवण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा हो। पण आई, उमा त्याला त्रास होतोय त्याचा। भयो, आयुष्यात सुख असते तसेच दुःखही असते हो, अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात। कोणासही नाही चुकले ते, अगदी कोणासही। परंतु शहाणी माणसे दुःखे पचवायला शिकतात। तुझी उमा आत्तेही शिकेल हो। आणि देव ना करो पण तुझ्याही आयुष्यात कठीण प्रसंगी येतील, पण त्याला धैर्याने तोंड दे हो। आणि आता सासरी जायचीस हे सारे लक्षात ठेव हो। आणि उमा काहीही बोलली तरी तिच्यावर रागवू नकोस हा बाळा। यशोदा यशोदा माया माऊली। घ्यावा विडा। भाजीत तुमचं मिठाचं प्रमाण नेहमीच कमी जास्त होत। अगो बाई, पण विडा बनवण्यात तुमचा हात कोणीही धरणार नाही। वा चला, एक तरी गुण आहे म्हणायचा माझ्यामध्ये। नाही म्हणजे अगदीच काही धोंडा बांधला नाही हो तुमच्या उपरण्यात। कोण 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 म्हणतं असं? तर समोर आणा, जाळून भस्म करून टाकतो। आपण कुठल्याही प्रसंगाची धार हसण्यामुळे बोथट करता तुम्ही, म्हणून हा दुर्वास अजून शांत आहे। पण कावेरी, आता तुमची जबाबदारी आणखीन वाढली आहे। ती कोणती? कावेरी, आज या घराचे वासे हलताना आम्ही पहिल्यांदा पाहिलं। दोन्ही पुतण्यांना आपण अगदी पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं, गोडी लावली, पण आज ते दोघेच एकमेकासमोर उभे ठाकलेत। आणि वादळ छोटा आहे पण नांदी मोठ्या वादळाची आहे। आता पण हे पेल्यातलं वादळ पेल्यातच शमलं पाहिजे। आजवर हे घर एकसंध राहिलं आणि यापुढेही राहायला हवं, निदान मी असेपर्यंत तरी। कावेरी, आज माझे दोन्ही पुतणे माझ्या समोर मोठ्या आवाजात भांडत होते आणि निमित्त काय तर ती गोदावरी त्या रघुनाथाच्या कानाशी लागली। त्या गोदेचं तोंड धरणार कोण? गजखंटाच ती। कोण म्हणजे? तुम्ही। तुमचं लक्ष आहे ना दोघींवर? हो आहे, म्हणजे परवा सुलोचनेस मी समज दिली होती, पण गोदा सारखी काहीतरी खुसपट काढते। किती आपटा किती धोपटा, तिच्या कुरापती आपल्या चालूच, ऐकतच नाही। त्या दोघींना कसा लगाम घालायचा ते तुमचं तुम्ही पहा। बायकांमुळे कलह झालेला आम्हाला चालणार नाही। तर या दोघांस कसं वटणीवर आणायचं ते आम्ही पाहतो। उमा उमा वीर पडली पडली।
सुख. पदर फाटेल ना एवढं सुख होतलंय देवानी माझ्या पदरात. आणि तुला काय करायचंय? तुला आहे ना सगळे नीट. माझा एकुलता एक दागिना म्हणजे माझा गालावरचा डाग. त्याचा उद्धार मात्र साऱ्यांनी केला न चुकता. आलीयस इकडे. मी सांगितलं ना कुणाशी बोलायचं नाहीये मला. तुला कोणी सांगितलं की मी तुझ्याशी बोलायला आलीये? मला बोलायचंच नाहीये मुळी. मग काय करायला आलीयस? मग ते मला तुला कडकडून मिठी मारायची. एकमेकींशिवाय पान हलायचं नाही आपलं. आणि आता तुला बोलायचं नाहीये ना? नको बोलूस. पण एकदा मला कडकडून मिठी मार ना ग, पूर्वीसारखी. श्वासातुनी वसेती जणू मायले करांची. रागे भरताही भेग सांधते मनाची. ममतेचे पांघरुण घालिते जगाला. अंगाईची उब गोड लाभते मनाला. त्यागाची कथाही मंत्र जाहली. राधे, यशोदा आज कितीतरी दिवसांनंतर उमेच्या चेहऱ्यावर शांती दिसते मला. होय हो, कधी कधी आपल्या मुलांना सहानुभूतीचे, अनुभवाचे, उपदेशाचे बोल नको असतात. गरज असते ती मायेच्या मिठीची. मुक्याने मारलेली ही आपुलकीची मिठी सगळं काही बोलून जाते हो. नुसता हात हातात घेतला, कधी पाठीवरून प्रेमाने हात जरी फिरवला ना, तरी तुटत असलेला जिव्हाळा जिवंत होतो हो. गैरसमज असले तर ते दूर होतात. बयोला 2 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. आजही तिच्या लक्षात आहे. आणि सदैव राहो. खरे, लहानपणापासूनच मायेच्या या सगळ्या गोष्टींपासून आम्ही वंचितच. पाठीवर फिरवलेला मायेचा हात असो वा आपुलकीने मारलेल्या मिठीची जादू मला मिलीला कधी अनुभवायलाच नाही मिळाली. मला करंटीला नाही मिळाली तर माझ्या उमेला कुठून मिळणार? नशीबवान आहेस तू राधे, तू आणि तुझी बयो सुद्धा. खूप छान आई होईल तुझी बयो, मी खात्रीने सांगते. बाप म्हणेले की लाडकी होऊ नको, जाशील पर घरी वेडी माया लावू नको. बाप म्हणेले की तू धर्माची पायरी, सून सत्तेची पायरी, वयनी
जिंदगी वाढते जशी चंद्रम्याची कोर बापाला पडे घोर अंतरंगी अगो किती वेळ ते जातेच जळताय, उठा आता, बाकी पण काम आहेत. या, या. गोदे, तुझा हा खेळ खेळून झाला की सांगा, मग ना आपण दुसरे खेळ खेळूया. झिम्मा, फुगडी, सागर गोटे, आट्यापाट्या. कळतायत बरं टोमणे. कळतात ना? मग जरा न्याहारीचं बघा. आटपा लवकर. मला काय सांगताय? सांगा की यांना. का उठसूट मलाच धरायचं वेठीला? जाऊबाई कधीच्या ताक घुसळीत बसलेत तिथे. अगं तुझे हात काय कोणी बांधलेत का काय? तू करायची न्याहारी, तिनं नाही केली तर. माझ्या हातचे घशाखाली उतरते का कोणाच्या? असे म्हणायचे आणि कामे चुकवायची. अजून काय? मी कामे चुकवीत नाही हो. घरातली सगळी कामे मीच करते. हातापेक्षा तोंड जास्त चालते तुझे. हल्ली तुमच्याही तोंडाचा पट्टा सुरू झालाय. पुरे झाले हो, खूप ऐकून घेतले तुझे. मी पण खूप ऐकून घेतले. मी पुरे. तुमच्या या भांडणामध्ये घरातले पुरुष उपाशी राहतील. सगळं खापर माझ्या डोक्यावर फुटेल. मला नाही हो चालायचे असे सांगून ठेवते हो. आता मलाच काहीतरी केले पाहिजे. गोदे इकडे, हे नारळ दे इकडे जरा. उठ ना. कामे करा जरा. दे इकडं. असं छान आहेत हो, भरलेले आहेत. हे बघ, हे नारळ चांगले खसा खसा किसून घे. चांगलं घट्ट मुट्ट दूध काढ. आपण घावणं करूया. हा, चला चला उठा. उठ, घे ना, घे. चल, कामे करा जरा, कामे करा. घे, लाग कामाला. असा महादेव, गणपत, काय ग ताई? आपण आता मोठे झालोय. आता आपली कामे आपणच करायला हवी. म्हणजे आपल्याला टोके जुळवून घड्या घालता येत नाहीत, म्हणून आपली पांघरुणे उमा आते उचलते. पण आजपासून आपण आपली पांघरुणे स्वतः उचलायची. हवं तर आपण एकमेकांना मदत करून अंथरुणाच्या घड्या घालू. पण उमा आतेला त्रास होईल असे काहीही करायचे नाही. काय? हो चालेल. मग चला माझ्यासोबत. उमाते, 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 थांब. सगळे आपापल्या अंथरुणाच्या घड्या स्वतः घालतील. महादेव, गणपत, पहा, मी अंथरुणाच्या घड्या घालून ठेवल्यात. आता तुम्ही तुमच्या अंथरुणाची घडी घाला बघू. आणि सखू, तुझ्या अंथरुणाची घडी मी घालते हो. जा, तू खेळ आता. उमाते, दे, मी घालते अंथरुणाची घडी.
तू बस आणि आराम कर. काय तुम्ही दोघी भरल्या घरामध्ये अशी उणी दुडी काढू नका रे बाबा. हे बघ, राग आला ना तर गोविंद 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 म्हणायचं. हा सुलोचने, तुला सांगून ठेवते, गोदेला आईपणावरून अजिबात बोलायचं नाही. आणि गोदे, तुलाही मी बजावून ठेवते, स्वतःला मूलबाळ नाही म्हणून दुसऱ्यांच्या मुलांचा दुस्वास करायचा नाही. माझ्या उदरी तरी कुठं मूलबाळ आहे, पण मी चुलत नातवंडावर प्रेम करतेच ना. हे बघा, दोघींनी मनातली जळमट काढून टाका, मन स्वच्छ करा आणि कामाला लागा. चला लवकर. गोदे, अगं गोदावरी, हे गोदे, म्हण बघू गोविंद गोविंद. वाटलंच मला तू नाहीच म्हणणार. सुलोचने, तू माझी शहाणी बाई. हिच्या वाटणीचे आणि तुझ्या वाटणीचे तूच म्हण. म्हण बघू गोविंद गोविंद. ही हिच्या वरचढ निघाली. आता मलाच काहीतरी केले पाहिजे. मी आता दोघींच्या वाटणीचे आणि माझ्या वाटणीचे मीच म्हणते. गोविंद गोविंद. बघतच नाही. गोविंद गोविंद. ही पण तसलीच. गोविंद गोविंद. पुरे झाले, चला कामाला लागा. या बायकांमुळे आमच्या तुगीचंच भांडण. पण मी होऊन दादाशी बोलायला गेलो आणि हा बोललाच नाही तर मी तोंड कशी पडेन. नको नको. बोलेल ना, बायका भांडू देत, आम्ही का भांडावे. रघुनाथशी बोललो नाही तर जीवास चैन येत नाही. काय करू, पण बोलेल ना. बोलतोच. जास्तीत जास्त काय होईल, भांडे भांडू दे. एकमेकांशिवाय करमणार आहे आपल्याला. अगदी खरं आहे दादा. भयो भयोस ना तू इथे कशी? माझ्यासाठी काही निरोप आहे का? मला बोलावलंय का तुमच्या घरी? नाही, माझंच काम होतं तुमच्याकडे आजोबा. आजोबा म्हणू नकोस का मला? मग दुसरं काय म्हणणार? तुम्ही तर आजोबाच आहात ना.
कार्टे, कशासाठी आलीस तू इथे? आजोबा, तुम्ही उमा आत्याशी लग्न नका करू. हवं तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. पण उमा आत्याशी नको, तिला खूप त्रास होतोय.